स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत, पण ऑफिस मात्र रेग्युलर चालूच असतं। ऑफिसला काही सुट्टी नसते। त्यासाठी आपण भरपूर भाज्या घातलेली टिफिन बॉक्स रेसिपी आणली आहे। याच्यामध्ये आता आपण पालक आता स्वच्छ धुतोय। हा पालक आपण रात्रीच निवडून फ्रीजमध्ये ठेवला होता। तो आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। धुताना हळद वापरायची आहे आणि आपण पालक निवडताना त्याच्यामध्ये काड्या शिल्लक ठेवलेल्या आहेत। काड्यांचा मध्ये सुद्धा भरपूर व्हिटॅमिन असतं, त्यामुळे नुसती पानं घ्यायची नाही आहे, त्याच्याबरोबर थोड्या काड्या पण आपण पालकाला ठेवायच्या आहेत। अशा पद्धतीने आपला पालक स्वच्छ धुतलाय। आता आपण एका टोपल्यामध्ये पाणी घालून पालक उकडायला ठेवलाय। तोपर्यंत आता आपण थालीपीठाची तयारी करतोय। लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, हिरवी मिरची घालून आपण याची पेस्ट तयार करणार आहे। आपला पालक पण एक साइडला आपला उकडतोय। आता आपण थालीपीठामध्ये 2 भाज्या घालणार आहोत। त्यासाठी कोबी बारीक करून घेतोय। आता हा एकदम छोटा कोबीचा गड्डा आहे आणि कोवळा आहे। अशा पद्धतीने आपण बारीक कट करून घेतलाय। हा पण आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। तुमच्याकडे घरामध्ये किती जण खाणार आहेत त्या हिशोबाने भाज्यांचा वापर करायचा आहे। आता आपण हे 4 जणांच्या हिशोबाने सर्व भाज्या घेतोय। आता आपण काकडी घेतली आहे। काकड्या आपण या रेसिपीला 2 वापरणार आहे। आता पालक आपला छान उकडला आहे। अशा एवढा कलर येऊपर्यंतच उकडायचा आहे, ह्याच्यापेक्षा पुढे जाऊ द्यायचं नाही आहे, नाहीतर मग पालकाचा हिरवा कलर जातो आणि त्याला पोपटी कलर येतो। आता आपले कोबी आणि काकडीचा किस आणि कट केलेला कोबी आहे हा। आता याच्यामध्ये आपण पिठं घालून घ्यायचे। आता आपण मिक्सरला काढलेली हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर ची पेस्ट टाकली। आता मीठ टाकायचे। आपण मीठ आणि कोथिंबीरीची पेस्ट लावून एक 10-15 मिनिट आपण असंच ठेवणार आहे, ज्यामुळे आपल्या भाज्यांना पाणी सुटेल। आता हळद घातली आहे 1/4 चमचा आणि 2 चमचे लाल तिखट घालायचे। लाल तिखट आपण हिरवी मिरची घातलेली आहे, त्या हिशोबाने आपण लाल तिखटाचा वापर करायचा आहे। घरामध्ये तुम्ही किती तिखट खाता त्या हिशोबाने, जर हिरवी मिरची पुरेशी असेल तर वरनं लाल तिखट घालायची गरज नाही आहे। आता अशा पद्धतीने सर्व भाज्या आणि मसाले एकत्र करून आपण 10 मिनिट ठेवायचे। अशा पद्धतीने पाणी सुटतं। आपण वरून पाण्याचा वापर या थालीपीठाला करणार नाही आहे। आता आपण हे 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी किंवा 1/4 वाटी हरभरा डाळीचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ। पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि ज्वारीचं पीठ जर घरामध्ये नसेल तर गव्हाचं पीठ घातलं तरी पण चालतं। आपण पिठं घालताना वरून आपण पाहिजे असेल तर घालू शकतो, पण जास्ती झाले तर मग पाण्याचा वापर करावा लागेल। आपल्याला पाण्याचा या थालीपीठाला बिलकुल वापर करायचा नाही आहे, म्हणून आता आपण जेवढं पीठ घातलंय तेवढं आपल्याला पुरेसं आहे का बघूया। गरज वाटलं तर वरनं थोडंसं डाळीच्या पिठाचा वापर करायचा आहे किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे। आता एका कढईमध्ये 2 पळ्या तेल घेतलंय, जिरे। आपण आता पालकाची भाजी करून घेणार आहोत। हिंग घालायचं आहे चिमूटभर, हिरवी मिरची, अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे, कांदा घालायचा आहे 1। आता ही भाजी आपण आपल्याकडे आता पनीर अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आपण पनीरच्या भाजीला जी प्रोसिजर करायची आहे तिथपर्यंत आपण ही पूर्ण भाजी करून घेणार आहोत। पनीर असेल तर घालू शकता, नसलं घालायचं असेल तरी पण अशा पद्धतीने सुद्धा प्लेन पण भाजी खायला खूप छान लागते। ही भाजी गरमागरम चपाती किंवा प्लेन राईस किंवा जिरा राईस बरोबर खायला पण खूप छान लागते। कांदा परततोय तोपर्यंत आपण पालकाची पेस्ट मिक्सरला काढून घेतली आहे।
पालकाची पेस्ट मिक्सरला काढताना पालक थंड झाल्यावरच मिक्सरमधनं आपल्याला पालकाची प्युरी तयार करायची आहे। गरम जर मिक्सरला लावली तर मिक्सरच्या झाकणामध्ये वाफ तयार होते आणि झाकणामधनं पालकाची प्युरी बाहेर येण्याची शक्यता असते। त्यामुळे मिक्सरला जर काढत असाल तर थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये पदार्थ घालायचा आहे। आता आपला कांदा परतत आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण लाल टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता टोमॅटो लवकर मऊ व्हावा म्हणून आपण झाकण ठेवलंय। आता पालकाच्या प्युरीला आपल्याला थोडासा थिकनेस पण यायला पाहिजे आणि आपली पालकाची प्युरीमध्ये थोडंसं पौष्टिकता त्याची वाढवण्यासाठी आपण 2 चमचे क्रीम घातले। ही दुधावरची फ्रेश क्रीम आहे। दुधावरची साय असते तीच आपण या पालकाच्या प्युरीमध्ये वापरतोय। प्रत्येक वेळेला आपल्याला मार्केटमधून क्रीम आणणं शक्य नाही होत। घरामध्ये आपल्या दुधाची साय असते ती आपण क्रीम म्हणून वापरू शकतो। आणि आपल्याला वरून रेग्युलर पाण्याचा वापर करायचा नाही आहे भाजीला। आपल्या पालकाचं जे उकडलेलं पाणी ते फेकायचं नाही आहे। तेच पाणी आपण पालकाच्या भाजीला जर गरज पडत असेल तर तेच पाण्याचा आपण वापर करणार आहोत। उकडलेल्या पालकाच्या पाण्यामध्ये पण भरपूर व्हिटॅमिन्स असतात, ते वाया जाऊ द्यायचे नसतील तर त्याचा नंतर ग्रीन टी म्हणून सुद्धा तुम्ही पिऊ शकता। आता आपलं या स्टेपला आपलं मोबाईलचं चार्जिंग संपलेलं असल्यामुळे आपण तोपर्यंत आपला कांदा ओव्हरकुक झाला। पण आता हे कांदा ओव्हरकुक झाला आहे म्हणून घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे कांदा लसूण मसाला घालतोय आणि आपली पालकाची जी प्युरी तयार झाली होती ती आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। कुकिंग करत असताना नवीन चॅलेंजेस येत राहतात आणि त्या चॅलेंजेसमधूनच नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात। त्यामुळे अशा पद्धतीनं कधीही काही प्रॉब्लेम आला तरी त्या प्रॉब्लेममधून नवीन सोल्युशन निघत राहतं। आता तुम्ही बघू शकता ही पालकाची भाजी आपली काही रेसिपीमध्ये कुठल्याही टेस्टमध्ये फरक पडत नाही। आपली रेसिपी पालकाची भाजीची एकदम जबरदस्त झालेली आहे। स्वयंपाक करत असताना परफेक्शन एकदम परफेक्ट कुठला पदार्थ होतो असं होत नाही। प्रत्येक वेळेला पदार्थाची जी चव बदलत राहते ती ह्याच्यामुळेच नवीन गोष्टींच्या आपल्या समोर येतात, नवीन चॅलेंजेस येतात आणि त्यातूनच नवीन पदार्थांची निर्मिती होते, नवीन गोष्टी शिकायला मिळतात। जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही की कधी कुठला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा कुठल्या गोष्टीतनं कुठली गोष्ट नवीन तयार होऊ शकते। त्यामुळे अशा पद्धतीनं आपली ही पालकाची भाजी एकदम जबरदस्त तयार झालेली आहे। तुमच्याकडे जर उकडलेला बटाटा असेल तर तो पण तुम्ही घालू शकता पनीरच्या ऐवजी। उकडलेला जर बटाटा घालायचा असेल तर तेलामध्ये थोडा कुरकुरीत करून घ्यायचा आणि मग घालायचा, म्हणजे बटाट्याची टेस्ट खूप छान येते। आता तव्यावर आपण तेल घ्यायचे आणि आपण आता थालपिठाची तयारी जी करून ठेवली होती ती प्रथम थालपिठे तयार करून घेऊया, म्हणजे डब्याला भरण्यासाठी आपले थालपिठे थंड होतील। आता अशा पद्धतीनं आपलं हे पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे। भरपूर भाज्या घालून अशा पद्धतीचा स्वयंपाकामध्ये जर आपण वापर केला तर आपल्या शरीराला फायबरची कमी पडत नाही आणि अन्न पचायला सोपं जातं। आता अशा पद्धतीनं पातळ सर्व थालपीठ थापून घ्यायचे। काकडीचा आपण या पिठांमध्ये वापर केलेला असल्यामुळे थालपिठाला भरपूर पाणी सुटतं, त्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज पडत नाही आणि चव पण खूप थालपिठाची छान येते। आता तवा गॅसवर ठेवायचा आहे आणि प्रथम फुल गॅस ठेवायचा आणि 2 मिनिटांनंतर गॅस कमी करायचा, म्हणजे आपलं थालपीठ कुरकुरीत होतं। आता आपलं थालपीठ एकदा झालं आहे का मधनं एकदा चेक करायचं आहे, थोडंसं उलटून बघायचं, आपल्याला लक्षात येतात उलथण्याला। एकदम मऊ वाटलं तर परत झाकण ठेवायचं आणि खालचा बेस कुरकुरीत झाला असेल तरच आपण आपलं थालपीठ झालं असं आपण समजू शकतो। अशा पद्धतीने आपण बघायचं आहे आपलं थालपीठाचा खालचा बेस लाल कलरचा आला आहे, म्हणजे आपलं थालपीठ रेडी आहे। आपण दोन्ही साईडनं छान असं भाजून घ्यायचं आणि गडबड असेल तर एका वेळेला 2 तवे ठेवून पण थालपिठं तुम्ही पटापट करू शकता।
आता आपण दोन तवे ठेवलेले आहेत। सकाळच्या वेळेला गडबड असते आणि लवकर आपल्याला डबा तयार करायचा असतो, अशासाठी आपण एका वेळेला 2 तवे ठेवून पटापट आपण थालीपीठ तयार करून घेतोय। आपल्याला आता ही ब्रेकफास्ट रेसिपी पण होते आणि टिफिन रेसिपी पण होते। दोन्ही गोष्टी एका वेळेला होऊ शकतात। त्यामुळे आपण आता प्रथम ब्रेकफास्टची थाळी तयार करतोय। त्यासाठी आपण ही रेसिपी दाखवली आहे कैरीच्या लोणच्याची। झटपट तयार होणारं इन्स्टंट लोणचं आपण आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे। त्याच्या आपण आता 2 थालीपीठं कैरीचं लोणचं आपण आपल्या ताटामध्ये ठेवलं आहे। बाकीचे पदार्थ झाले की ते पण आपण आपल्या ताटामध्ये अरेंज करूया। आता आपण जिरा राईस करतोय। पालकाच्या भाजीबरोबर खाण्यासाठी जिरा राईस खूप छान लागतो। आपण हा जिरा राईस ब्राऊन राईसपासून तयार केलेला हा भात आहे आणि आपण याच्यामध्ये आता मीठ घातलं आहे। बरेच जण भात शिजवताना मीठ घालतात, त्यांनी जिरा राईसमध्ये वरून मीठ घालायची काही गरज नाही आहे। अशा पद्धतीने आपला जिरा राईस खाण्यासाठी रेडी आहे। आणि आपण पालकाच्या भाजीमध्ये मीठ घातलं नव्हतं, आपण मीठ सगळ्यात शेवटी घालतोय। आपण क्रीम घातलेलं होतं भाजीमध्ये, क्रीम असल्यामुळे मीठ आपण भाजी थंड झाल्यावर घातले। आणि आता आपण वाटीमध्ये पालकाची भाजी घालतोय। अशा पद्धतीची आपली ब्रेकफास्टची प्लेट तयार आहे। ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर कधी पण तुम्ही अशा पद्धतीनं बनवू शकता। आणि आपण आता टिफिन बॉक्स रेसिपीसाठी पालकाची भाजी, ब्राऊन जिरा राईस, थालीपीठ आणि कैरीचं इन्स्टंट लोणचं, अशा पद्धतीचं आपलं टिफिन बॉक्स रेडी आहे। अशाच पद्धतीच्या हेल्दी टिफिन बॉक्स रेसिपीज आणि भरपूर भाज्या वापरलेल्या हेल्दी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत। रेसिपीज जर तुम्हाला माझ्या आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।